जगदीप धनखड यांच्या नक्कल प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत। खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधकांनी जोरदार निदर्शनं केली आणि सरकारलाच धारेवर धरलं। तर राहुल गांधींविरोधातही भाजपाने देशभरात आंदोलनं केलेली आहेत। जगदीप धनखड यांच्या नक्कल प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं काय घडतंय पहा या रिपोर्टमध्ये। नक्कल प्रकरणावरून सत्ताधारी विरोधक आमने सामने। खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधकांची निदर्शनं। राहुल गांधींविरोधात देशभरात भाजप रस्त्यावर। राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल आणि 141 खासदारांचं निलंबन यावरून राजकारण तापलंय। निलंबनावरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी दिल्लीत केंद्र सरकार विरोधात आंदोलन केलं। हातात निषेधाचे फलक घेऊन सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले। खासदारांना संसदेच्या बाहेर काढण्याचं ऐतिहासिक काम मोदी सरकारनं केल्याचा उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे खासदार शरद पवारांनी लगावत हल्लाबोल केलाय। कि सदन के लोगों को जो स्टेटमेंट मांगते थे, जो मंत्री ने सदन में आकर बात करने की आवश्यकता कहते थे, इन सभी लोगों को निकाल दिया, इनके खिलाफ सख्ती का कदम उठाया। ये बात आज तक इस सदन में कभी हुई नहीं। तो इस देश की जनता ये सब देखी है और इसकी जबरदस्त कीमत देश की जनता उसी समय पर वसूल करेगी। इंस्टीट्यूशन की इज्जत हम हमेशा रखते हैं। सदन में इससे कुछ हुआ नहीं, जो हुआ TV9 थोड़ा नीचे, TV9 वो देश के इतिहास में आज से पहले कभी हुआ नहीं। 150 एमपीज को सदन के बाहर निकलने का हिस्टोरिक काम ये दोनों सदन में हुआ था। हातात निषेधाचे फलक घेऊन विरोधकांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं। देशात आणीबाणीची परिस्थिती असल्याची टीका सुळेंनी केली आहे। आणि आम्हाला तिथून काढण्यात आलं तर कशासाठी? तर शेतकऱ्यांना आम्ही हमी भाव मिळावा ह्याच्यासाठी मागणी केली। आवडलं नाही सरकारला। अगदी काहीच खासदार विरोधी पक्षांच्या आता संसदेमध्ये बाकी राहिलेले आहे। ही आणीबाणी आहे, लोकशाहीची हत्या चालली आहे या देशामध्ये। कल्याण बॅनर्जींनी जगदीप धनखड यांची नक्कल केल्याचा प्रकार काँग्रेस नेते राहुल गांधींनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला। यावरून भाजपनं राहुल गांधींविरोधात देशभरात निदर्शनं केली आहेत। नागपूर, कोल्हापूर, अमरावती आणि ठाण्यात भाजपनं रस्त्यावर उतरत निषेध व्यक्त केला। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। दुसरीकडे नक्कल प्रकरणाला जातीय वळण लागल्याचंही चित्र आहे, कारण विरोधकांनी शेतकऱ्यांचा आणि जाट समाजाचा अपमान केल्याचा पुनरुच्चार जगदीप धनखड यांनी राज्यसभेत करून विरोधकांना कोंडीत पकडलं। त्यामुळे नक्कल प्रकरण विरोधकांना महागात पडणार की निलंबनावरून सरकारची अडचण होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली।